बेसन पिठाचे लाडू बनवते. तर बघा इथं मी साहित्य काय काय घेतले. तूप घेतले, ह्या पातेल्यानं 2 पातेले बेसन पीठ घेतलंय, 1 पातेलं रवा घेतलाय, 1.5 पातेलं साखर घेतली. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. तूप घालूया, रवा भाजून घेऊया आपण तुपामध्ये. रवा आपला लालसर भाजून झालाय. तर आता आपण हे रवा एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण थोडंसं तूप टाकून बेसन पीठ भाजून घेऊया. 2 वाटी बेसन पीठ आहे आणि 1 वाटी रवा होता. बघा हे बेसन पीठ मी पहिल्यांदा थोडासा मोठा गॅस केलता. आता थोडासा बारीक करून मंद आचेवरती कमी जास्त करून भाजून घेतले. तर तूप आपण एकदमच नाही टाकलेलं, थोडं थोडं करून घालूया. तर बघा पिठामध्ये एक थोडीशी गाठ वाटते मला, म्हणून आपण ह्या फुलपात्राच्या ह्या असं एकजीव करून घेऊया. आणि थोडंसं तूप आणखीन घालूया. पीठ चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. तर बघा हे बेसन पीठ आपलं भाजून झालंय, गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेतले. हे पीठ भाजण्यासाठी मला जवळजवळ 15 मिनिटं लागली. तर आता त्याच्यामध्ये आपण रवा घालूया. तर बघा रवा आणि बेसन पीठ आपण मिक्स करून घेतले. तर थोडंसं तूप आणखीन घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. एक 2 मिनिट आपण असं छला थोडंसं आणखीन मंद आचेवरती परतून घेऊया. तर बघा हे आपण रवा आणि बेसन पीठ एकत्र 1-2 मिनिटं परत परतून घेतलं होतं तूप टाकल्यानंतर. तर आता हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये पिठी साखर घालून याचे लाडू बनवून घेऊया. आता बघा हे मिश्रण आपलं थंड झाले. तर त्याच्यामध्ये आता आपण पिठी साखर घालूया. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. जसं गोड तुम्हाला गोड पाहिजे असलं तर जास्त टाकू शकता, कमी गोड पाहिजे असलं तर कमी. हे मिक्स करून घेऊया आपण. थोडीशी साखर आणखीन घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. हातानेच मिक्स करून घेऊया. आता याचे आपण लाडू बनवून घेऊया. एक काजू लावून घेऊया. तर बघा लाडू आपले तयार झालेत. राहिलेले पण लाडू आपण बनवून घेऊया. तर बघा इथं बेसनाचे लाडू आपले तयार झालेत. म्हणून